आध्यात्मिक ग्रंथ नसून हा योगशास्त्राचा ग्रंथ आहे. चले वाटे चलम चित्तम निश्चले निश्चलम भवे. या अभ्यासेन तू कोणते वैराग्येन च गृह्यते. अभ्यास वैराग्य अभ्याम तन्निरोध. त्या योगाचा संदर्भ हटप्रदीपिका, घेरंड संहिता, योगिक उपनिषद आहेत, पातंजल योग सूत्र आहे, अशा अनेक योगिक ग्रंथातून संदर्भ शोधण्याचा प्रयत्न. आज आपल्याला आपले आहेत कुणाल महाजन सर. त्यांच्याबद्दल थोडी माहिती करून देऊया. ते रिसर्च स्कॉलर आहेत, PhD योगमध्ये. कवी कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटीमध्ये ते सध्या प्राध्यापक आहेत. तसंच UGC नेट क्वालिफाईड म्हणजेच योगिक सायन्समध्ये ते क्वालिफाईड आहेत. त्यांचं MA योग सायन्स हे झालेले आहे. तसेच ते MA इन मास कम्युनिकेशन व जर्नलिझम यामध्येही सक्षम आहे. तसेच यांच्याबद्दल सांगायचं झाले तर हे फार काही अचीव त्यांनी केलेलं आहे लाईफमध्ये. परंतु सध्या योगाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जवळपास 3 ग्रंथांचा उल्लेख केलेला आहे. कोणत्याही ग्रंथाचं जेव्हा आपण वर्णन करतो तेव्हा हिंदी किंवा इंग्लिश या भाषेमध्ये केली जाते, परंतु कुणाल सरांनी हटप्रदीपिका, घेरंड संहिता, त्यानंतर भगवद्गीता यासारख्या ग्रंथांचा उल्लेख योगिक दृष्टिकोनानुसार आपल्या मराठी शास्त्रामध्ये केलेले आहे. तर त्याबद्दल सरांकडून काही गोष्टी जाणून घेऊया. सर, आपण योग गीता, भगवद्गीता या एक पुस्तक लिहिलेलं आहे, या संदर्भाबद्दल काहीतरी माहिती द्या. बेसिकली श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ सर्वांना माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती असेल की या ग्रंथाचं अध्ययन करायचं म्हटलं तर सर्वांसमोर एक दृष्टिकोन उभा राहतो, तो म्हणजे भगवद्गीता हा आध्यात्मिक ग्रंथ आहे. पण मी ज्यावेळेस योगाच्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेकडे पाहतो तर मला असं वाटतं की हा आध्यात्मिक ग्रंथ नसून हा योगशास्त्राचा ग्रंथ आहे, योगिक ग्रंथ आहे आणि योगाचे अनेक संदर्भ आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून मिळतात. बऱ्याच वेळेस आपण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून भगवद्गीता वाचायला सुरुवात करतो. सुरुवातीला तर थोडंफार वाचन करतो, पण नंतर मध्येच आपला खंड पडतो. कारण एक तर आपली अध्यात्मात किंवा भक्ती योगामध्ये आपली गती नसते. भक्ती योगात आपली गती जरी असली तरी आपले एक आराध्य दैवत असतात. कोणाचे आराध्य दैवत शंकर असतील, कोणाचे श्रीकृष्ण असतील, कोणाचे दत्तात्रय असतील, कोणी शक्तीची आराधना करणारे असतील. श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत किंवा श्रीकृष्ण ज्यांचे आराध्य आहेत ते कदाचित भगवद्गीता पूर्ण वाचतील, पण इतर देवी देवतांचे जे पूजक आहेत किंवा जे भक्ती योगाच्या माध्यमातून इतर देवी देवतांची आराधना करतात त्यांची भगवद्गीता वाचण्यामध्ये एवढी गती नसते किंवा ते पूर्ण वाचू शकत नाही, असं माझा एक दृष्टिकोन किंवा असं माझ्या निदर्शनास आलं. मी सुद्धा अनेकदा सुरुवातीला भगवद्गीता अध्ययनाचा प्रयत्न केला. माझी सुद्धा अनेकदा भगवद्गीता सुरुवात केली, पण कुठेतरी खंडित व्हायचं, साधना किंवा वाचन अपूर्ण राहून जायचं. पूर्ण भगवद्गीता माझी वाचनात येत नव्हती. पण मी योगशास्त्रामध्ये आल्यानंतर श्रीमद भगवद्गीतेला योगिक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली आणि भगवद्गीतेमधले जे भगवंतांनी सांगितलेले जे काही श्लोक आहेत किंवा जे काही योग आहे त्या योगाचा संदर्भ हटप्रदीपिका, घेरंड संहिता, योगिक उपनिषद आहेत, पातंजल योग सूत्र आहे, अशा अनेक योगिक ग्रंथातून संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला की भगवान श्रीकृष्णाने इथे काहीतरी सांगितलं आहे, हाच रेफरन्स कुठे इतर ग्रंथांमध्ये मिळतो का. त्यामुळे भगवद्गीता मी पूर्ण वाचू शकलो, कारण मी अध्यात्माच्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेकडे न पाहता एक योग साधक म्हणून भगवद्गीतेकडे बघितलं, योग साधक म्हणून भगवद्गीतेचं अध्ययन केलं आणि त्यातून मग माझी भगवद्गीता पूर्ण वाचूनही झाली आणि भगवद्गीतेत योगाचे कुठे कुठे संदर्भ आहे किंवा योग कसा सांगितला आहे याचा अध्ययनही माझं पूर्ण होऊ शकलं. मग आपली भगवद्गीता आणि जे आतापर्यंत आलेले आहेत मार्केटमध्ये त्यामध्ये काय फरक आपण सांगू शकतो? हो, मी सुरुवातीलाच तुमच्या सगळ्या व्ह्यूअर्स समोर हे मानतो की अनेक सिद्ध पुरुषांनी, ऋषीमुनींनी भगवद्गीतेवर टीका केली आहे आणि त्यांच्यासमोर जर मी बघितलो माझं अस्तित्व काय त्यांच्यासमोर, तर काहीच नाही, शून्य अस्तित्व आहे. मी काही सिद्ध पुरुष नाही, मी काही ऋषीमुनी नाही किंवा मी आध्यात्मिक गुरु सुद्धा नाही की मी भगवद्गीतेवर टीका करणे इतका मोठाही नाहीये. पण मला असं वाटतं की योगशास्त्रामधले विद्यार्थी, योग साधक ज्यांचं अध्ययन योगशास्त्रात चालू आहे
अशा लोकांनी भगवद्गीतेकडे वळलं पाहिजे, भगवद्गीता अध्ययन केली पाहिजे. मात्र सुरुवातीला जसं मी म्हटलं की भक्तियोगामध्ये आपली गती नसल्यामुळे भगवद्गीता पूर्ण वाचून होत नाही. त्यामुळे मी ज्या दृष्टीने भगवद्गीता वाचली, ज्या दृष्टीने मी भगवद्गीता समजून घेतली, ज्या पद्धतीने मी गीतेतल्या योगाचे संदर्भ, योगाच्या श्लोककडे बघितलं आणि त्याला योगाचे संदर्भ जोडत गेलो आणि त्या पद्धतीने मी अध्ययन करत गेलो, तर ही दृष्टी इतरांना लाभावी म्हणून मी श्रीमद भगवद्गीता लिहिली. पूर्ण श्लोक जे आहेत संस्कृत मधले ते घेतले. अनेक भगवद्गीतेचं मी अध्ययन केलं. त्याला अनेक संदर्भ आहेत. स्वामी अडगानंदांची भगवद्गीता आहे, जशी भगवद्गीता तशीच, असे अनेक भगवद्गीतेचे रेफरन्सेस घेतले. मी ती भगवद्गीता वाचली. मग मी माझ्या बुद्धीला जे वाटेल, जे श्लोक आहेत त्याचं ट्रान्सलेशन केलं. एकदा भगवद्गीतेच्या श्लोकांचं ट्रान्सलेशन झाल्यानंतर मी पुन्हा त्या श्लोकाकडे बघायचो आणि त्यामध्ये जो योगाचा संदर्भ असेल तो संदर्भ मी तिथे द्यायचो. ओके. जसं पातंजल योग सूत्रातला एखादी संदर्भ असेल, हठप्रदीपिकेतला संदर्भ असेल, एका ठिकाणी मी गरुड पुराणाचा संदर्भ दिला आहे, एका ठिकाणी मी योगिक उपनिषदांचा संदर्भ दिला आहे. त्यानंतर जसे आपले उपनिषद आहेत वेगवेगळी, त्यांचे मी संदर्भ कुठे कुठे घेत गेलो आहे. पातंजल योग सूत्र, हठप्रदीपिका, घेरंड संहिता, शिवसंहिता, गोरक्ष शतक, अशा अनेक योगिक ग्रंथांचे संदर्भ मी श्रीमद भगवद्गीतेच्या त्या श्लोकला कसे आहेत ते मी जोडत गेल्यामुळे या भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं झालं की ही केवळ साधारण गीता नसून ही योग गीता म्हणून मी प्रस्थापित करण्यात यश प्राप्त केलं. श्रीमद भगवद्गीता हे योगिक ग्रंथ आहे हे मी सिद्ध करण्यात मी यशस्वी झालो या पुस्तकाच्या माध्यमातून. नुकतंच 16 नोव्हेंबरला या पुस्तकाचं प्रकाशन झालं. महाराष्ट्र योग शिक्षक संघाचं एक मोठा मेळावा आळंदी इथे झाला आणि त्या ठिकाणी 1001 योग शिक्षक एकत्र आले होते आणि त्या ठिकाणी मी या सगळ्या योग शिक्षकांना सांगितलं की ह्या भगवद्गीतेचं काय वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे बघता बघता अनेक साधकांनी हे पुस्तक विकत घेतलं आणि त्याचे आता मला रेफरन्सेस त्यांचे हे यायला लागलेत की पुस्तक वाचून त्यांना योग कसा कळतोय किंवा आतापर्यंतचे जे योगिक ग्रंथांचं अध्ययन त्यांनी केलं त्या योगिक ग्रंथांमध्ये भगवद्गीतेचे संदर्भ कसे जोडले गेले. आणि वाचताना त्यामुळे सुरुवातीचा योगाचा अनुभव, योगिक ग्रंथांचा वाचण्याचा अनुभव आणि श्रीमद भगवद्गीता यामुळे काय झालं की त्यांना हे संदर्भ पटकन लक्षात यायला सुरुवात झाली आणि भगवद्गीता समजून घेण्यामध्ये त्यांना अतिशय सोपी पद्धत जाणवली. भगवद्गीता जी आधी क्लिष्ट वाटायची, बरोबर, समजून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय याचा न्यूनगंड वाटायचा, तो आता राहिलेला नाहीये योग साधकांकरता. कारण की मी ह्याच दृष्टीने लिहिली की योग साधकांनी भगवद्गीतेकडे कसं बघावं. त्यात तुम्हाला अनेक संदर्भ येतील. जसं एका ठिकाणी अर्जुन भगवंताला म्हणतोय की या चंचल मनाला, जसं फॉर एक्झाम्पल आपण हे असंशय हे सांगा, एक मला संदर्भ दिसत आहे त्यामुळे आपण एकदा जसं आता 6व्या अध्यायातला 35वा श्लोक आहे, असंशय महाबाहो मनो दुर्निग्रह चंचलम, की भगवान श्रीकृष्ण अर्जुन म्हणतोय की मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. बरोबर, ठीक आहे. मग या चंचल मनाचा निग्रह कसा करावा असा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. बरोबर. आणि हा प्रश्न भगवंताला तो विचारतोय. तर तुम्ही जर पातंजल योग सूत्र वाचलं असेल किंवा हठप्रदीपिका, सुरुवातीला हठप्रदीपिकेचा संदर्भ देतो. हठप्रदीपिकेमध्ये स्वामी सातवाराम म्हणतायत की या चंचल मनाला आवरायचं असेल तर चले वाते चलम चित्त निश्चले निश्चलम भवेत. तुम्हाला मनावर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे तर श्वासावर नियंत्रण करा. श्वासावर नियंत्रण आलं की म्हणजे मन नियंत्रणात येतो. बरोबर. अर्जुन इथे प्रश्न काय विचारतोय की हे मन आवरण्यास अत्यंत कठीण आहे. बरोबर. मी या मनावर कसं नियंत्रण प्रस्थापित करू. स्वामी सातवाराम तिथे सांगतायत. बरं, याचं उत्तर देत असताना भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला म्हणताय अभ्यासेन कोणतेय, आणि पुढे त्यांनी म्हटलेलंच आहे की अभ्यासेन तू कोणतेय वैराग्याने च गृह्यते, की अभ्यास आणि वैराग्याने तू चंचल मनावरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. बरोबर. बरं, आता पातंजल योग सूत्रामध्ये महर्षी पतंजली काय म्हणतात, अभ्यास वैराग्य अभ्याम तन निरोधः. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 6व्या अध्यायाचा 35वा श्लोक वाचताय त्यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला चंचल मनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य सांगताय. तिकडे महर्षी पतंजली अभ्यास वैराग्य सांगतायत की तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी अभ्यास वैराग्य सांगतायत.
हठप्रदीपिकेमध्ये महर्षी पतंजली चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत सांगतायत. तर तुम्हाला ज्यावेळेस भगवद्गीता वाचत असताना या श्लोक सोबत हठप्रदीपिकेचा संदर्भ, भगवद्गीतेचा पातंजल योग सूत्राचा संदर्भ ज्यावेळेस तुम्हाला लागतोय त्यावेळेस तुम्हाला ते पटकन कळतंय, अरे हे तर आपण आधी वाचलेलं आहे. बरोबर. आपण हठप्रदीपिका वाचली, आपण पातंजल योग सूत्र वाचलंय आणि आता भगवद्गीता वाचत असताना आपल्याला हे कळतंय. किंवा तुम्ही उलट बघा, एखादी साधक असेल की ज्यांनी हठप्रदीपिका किंवा पातंजल योग सूत्र वाचलं नसेल किंवा अभ्यासलं नसेल, पण त्याची गीता अध्ययनात आली असेल, तर गीतेचा त्यांनी हा श्लोक वाचला आणि नंतर तो ज्यावेळेस पातंजल योग सूत्र वाचतोय किंवा हठप्रदीपिका वाचतोय त्यावेळेस त्याला ते गीतेचे श्लोक आठवत आहेत की भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा हेच म्हटलंय, स्वामी सातवरामांनी सुद्धा हेच म्हटलंय, महर्षी पतंजलींनी सुद्धा हेच म्हटलंय. हे एकमेकांना इतकं को रिलेट आहे. मग मी काय केलं की त्या श्लोकाला, भगवान श्रीकृष्णांच्या त्या श्लोकाला याचे संदर्भ जोडले की इथे हे म्हटलं आहे आणि अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मी मांडून दिलं की अभ्यास म्हणजे काय, वैराग्य काय. अभ्यास म्हणजे सातत्याने केलेला सराव आणि वैराग्य म्हणजे अशा गोष्टींपासून आपल्याला वैराग्य धारण करायचं की ज्या गोष्टी आपल्या साधनेमध्ये अडथळा निर्माण करतात. बरोबर. तो वैराग्य म्हणजे काय आणि भगवान श्रीकृष्णांनी अभ्यास वैराग्य काय सांगितलं, महर्षी पतंजलींनी अभ्यास वैराग्य काय सांगितलं आणि तिकडे सातवारामांनी काय सांगितलं. तर मी हे ज्यावेळेस एक्सप्लेन केलं त्यामुळे एकच श्लोक तुम्ही अशा वेगवेगळ्या अँगलनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाचल्यामुळे, संदर्भ घेतल्यामुळे तो इतका पटकन लक्षात राहील आणि इतका सहजरित्या समजेल की एक योग साधकाला ज्यावेळेस हे भगवद्गीता वाचत असताना, हे सगळे ग्रंथ वाचत असताना त्यांनी एकदा हे संदर्भासहित वाचल्यामुळे ते त्याच्या स्मृतीमध्ये जसं आपण म्हणतो सेव्ह करून घेणे, तर त्या स्मृतीपटलावरती ते असं अंकित होईल की त्याला कधी हा श्लोक वाचला किंवा कधी हे संदर्भ आठवले त्याला पटकन लक्षात राहील. बरं, हेच उपयोगात केव्हा येईल, ज्यावेळेस एक योग साधक MA अभ्यास शिकल्यानंतर नेट सारखं परीक्षा देत असेल किंवा PhD साठी प्रिपेअर करत असेल स्वतःला, तर त्याला हेच भगवद्गीता किंवा हेच संदर्भ त्याला तिथे कामात येतील. तो एखादी रिसर्च करत असेल, तर रिसर्च करत असताना त्याला एक सूत्र सापडलं आणि त्याच्या संबंधित इतर ग्रंथांमध्ये काय म्हटलंय तर तो सहज कोट करू शकतोय, सहज संदर्भ देऊ शकतोय. म्हणून कुठलाही अभ्यास करत असताना इतर ग्रंथांचे संदर्भ जर घेतायत तुम्ही, उपनिषद काय, पुराण काय, पुराणांचे सुद्धा संदर्भ, मी जसं म्हटलं गरुड पुराणाचा मी संदर्भ एका ठिकाणी दिलाय, एका ठिकाणी मी उपनिषदांचा संदर्भ दिलाय. प्रश्न उपनिषदमध्ये जे 6 साधक महर्षी पिपलाद यांना प्रश्न विचारतात त्याचा संदर्भ सुद्धा श्रीमद भगवद्गीतेत मी घेतलेला आहे. मग तिथे काय प्रश्न विचारले गेले, त्यांनी कशा पद्धतीने या सृष्टीची रचना केली, सांगितली की कशी रचना झाली, काय आहे. इथे सांख्ययोगात भगवान श्रीकृष्णांनी तेच सांगितलंय. आत्म्याचा आणि परमात्म्याचा को रिलेशन काय सांगितलेलं आहे, मनुष्य आत्म्याकडे कशा दृष्टीने बघतोय. आणि मला तर सरळ म्हणायचं आहे की आपण या सगळ्या ग्रंथ हे पुरातन झाले, आजच्या युगामध्ये हे कसं आपल्याला कामात येत आहे की एका दृष्टीने अर्जुन, पहिलाच अध्याय अर्जुन विषाद योग, अर्जुनाच्या मनामध्ये जे वेगवेगळे भाव उत्पन्न झाले आणि युद्धाच्या समयी, आता युद्ध सुरूच होणार आहे, शंख फुकल्या गेलेले आहेत आपले आणि आपल्या शत्रूंना एकदा बघून त्यांची शक्ती आणि त्याचं आकलन करण्यासाठी जेव्हा अर्जुन म्हणतोय भगवंताला की माझा रथ मधात न्या, मला एकदा सगळ्यांना बघू द्या. आणि बघितल्यानंतर काका, मामा, चुलते, आपले नातेवाईक, पुत्र, पौत्र सगळे या ठिकाणी युद्धामध्ये उपस्थित आहेत आणि मी लढतो कोणाच्या विरुद्ध आहे, तर आपल्याच लोकांविरुद्ध लढतोय. ज्यावेळेस त्याच्या मनात हे उत्पन्न होतं, ज्यावेळेस त्याच्या मनातले भाव बदलतात, त्याच्या हातून गांडीव सुटतो आणि भगवान श्रीकृष्ण जसं बोलायला सुरुवात करतात, तर आजच्या काळात जर विचार केला तर एका प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची काउन्सिलिंग केलेली आहे. यार बाबा, तू जे करतोय ते चुकीचं करतोय, कारण की तू तुझे नातेवाईक बघतोय, तुझे आजोबा आहेत, तुझे गुरु आहेत, गुरुबंधू आहेत, तुझे पुत्र आहे, पौत्र आहेत युद्धामध्ये, तू त्यांचे शरीर बघतोय, तू आत्मा बघत नाहीये. मग दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मा काय आणि जे सांख्य योगामध्ये महर्षी कपिलांनी जे सगळ्या सूत्रांच्या माध्यमातून सांगितलं ते भगवान श्रीकृष्णांनी इथे संदर्भ तेच दिलेले आहेत. म्हणून दुसऱ्या अध्यायाला आपण कपिल मुनींचे संदर्भ देऊ शकतोय का याचा मी विचार केला. 6वा अध्याय बघा, आत्मसंयम योग, त्यामध्ये तर पूर्ण योगच सांगितला आहे. मानवाची स्थिती कशी असली पाहिजे, बैठक स्थिती कशी असली पाहिजे, कोणावर ध्यान करायचं आहे. 12वा अध्याय भक्ती योग आहे.
पुरुषोत्तम योग आहे, कर्म योग आहे, ज्ञान कर्म संन्यास योग आहे, कर्म संन्यास योग आहे. तर आपण ज्या वेळेस अध्यायाची नावं वाचतो त्यात आपल्याला योग हा शब्द येतोच आणि योग कळतोच. पण भगवद्गीता आध्यात्मिक दृष्टिकोनातून वाचतो आहे. एक एक भगवद्गीता समजून घेण्यास कठीण आहे किंवा भगवद्गीतेतले श्लोक खूप टफ आहे, अजिबात नाही. मला असं वाटतं की अगदी अर्जुनाच्या त्या लेवलवर येऊन भगवान श्रीकृष्णांनी त्याच्याशी चर्चा सुरुवात केली. तुम्ही सुरुवातीचे श्लोक बघा, इतके रसाळ आणि इतके सहज सोपे वाटतात ऐकायला आणि त्याचा अर्थ पण पटकन उमगतो. सध्या कोणीही भगवद्गीता वाचायला घेतली की लोकांना वाटतं की हे फारच आध्यात्मिक असल्या कारणाने हे माझ्या सोयीस्कर नाही, Yes. याचं ज्ञान माझ्यापुरतं मी घेऊ शकत नाही. तर याबद्दल आपण काय सांगू शकता? कारण माझ्या माहितीनुसार हे तर सर्वांसाठी कॉमन आहे, परंतु समजण्यासाठी कठीण वाटत आहे. तर मी आपण काय केलं त्यांच्यासाठी वेगळं? मी तेच तुम्हाला आता तेच सांगितलं की पुन्हा मी बघितलं की भगवद्गीता आध्यात्मिक दृष्टिकोनातून बरोबर. वाचायला प्रयत्न केला तर तुम्हाला ते अवघड वाटेल. एकदम बरोबर. पण तुम्ही आज योगाच्या दृष्टिकोनातून, मी एक योगी साधक आहे, मी साधना करतो, माझे विद्यार्थी आहेत, मला त्यांना संदर्भ द्यायचे असतात, मी योगामध्ये प्राध्यापक किंवा मी योगामध्ये विद्यार्थी आहे, मी अनेक ग्रंथांचं अध्ययन केलेलं आहे, पतंजली एक सूत्र माझ्या अध्ययनात आलं, इतर ग्रंथ अध्ययनात आले, तिथे योग काय सांगितला आहे मी बघितला. पण भगवद्गीतेचा विषय येतो त्यावेळेस अनेकांना असं वाटतं की आध्यात्मिक ग्रंथ आणि मग ते मध्ये सोडून देतात किंवा भगवद्गीतेकडे वळत सुद्धा नाही. माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही भगवद्गीतेकडे पण एकदा वळून बघा, भगवद्गीता अध्ययनाला सुरुवात करा. आणि मी लिहिताना अगदी सहज सोप्या भाषेत लिहिलेली आहे की अर्जुनाचा नेमका मनस्थिती कशी झाली. अर्जुन, आता तुम्ही बघा, अर्जुनच का निमित्त झाला? अर्जुन तर परमयोगी होता. बरोबर. भगवान शिवांसमोर त्यांनी आपल्या बुद्धीचं चातुर्याचं प्रदर्शन करून पाशुपतास्त्रासारखा एक अस्त्र प्राप्त करून घेतलं. त्यांनी अनेक साधना करून सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. अर्जुनाला अशी सिद्धी प्राप्त होती की तो रात्री न झोपता सुद्धा राहू शकतोय, त्यानंतर रात्री त्याला स्पष्ट दिसतं आहे. अशा अनेक सिद्धी अर्जुनाकडे होत्या, अनेक प्रकारच्या सिद्धींचा तो हे होता, त्याच्याकडे सिद्धी प्राप्त होत्या. तो एक सिद्ध पुरुषच होता. पण अशा सिद्ध पुरुषाला सुद्धा आपल्या परिवारातल्या लोकांचा मोह कसा पडला, बरोबर, याचा सुद्धा मी संदर्भ घेतलाय. आणि हे महर्षी पतंजलींनी सिद्ध केलेलं आहे की मनुष्याला अविद्या कशी येते. अविद्या ही पंचक्लेशांची जननी म्हटली आहे. मग अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान नसेल का? असेलच, नक्कीच असेल. आत्मा काय, परमात्मा काय, ईश्वर काय, आणि त्याने ईश्वर ओळखला होता म्हणून तर त्यांनी भगवान श्रीकृष्ण त्याच्यासोबतच होते. बरोबर. पण ज्यावेळेस मनुष्य अहंकाराकडे जातो किंवा अहंकार वाणीने तो बोलतो, त्यावेळेस त्याचं ज्ञान झाकोळलं जातं. ज्ञान झाकोळले जाणे म्हणजे ज्ञानावर पडदा पडणे, आणि ज्ञानावर पडदा पडला म्हणजे अविद्या. अविद्या ही पंचक्लेशांची जननी आहे. बरोबर. पतंजली म्हणतात. पंचक्लेशांमध्ये काय काय येतं बघा. प्रमाण, विपर, विकल्प, निद्रा, स्मृती. बरोबर. क्लेश. तर ज्यावेळेस आपल्या पंचक्लेश समोर येतात त्यावेळेस त्याच्याकडे असलेल्या बुद्धीवर, स्मृतीवर एक प्रकारचा पडदा पडलाय. आणि भगवान श्रीकृष्णांनी तेच त्याला सांगितलं की जे ऑलरेडी त्याला माहिती होतं, पण ते अगदी सोप्या भाषेत आणि सहज त्या परिस्थितीच्या अनुषंगाने सांगितलं. मग मी काय केलं की जे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे तेच मी लिहिलंय, फक्त सहज सोप्या भाषेमध्ये, की तुम्हाला ते योगाचे संदर्भ जोडून, की या पद्धतीने पतंजलींनी म्हटलंय की तुमच्या चित्ताच्या वृत्तीचा निरोध कसा करायचा. भगवान श्रीकृष्णांनी ते सांगितलं की तुझं चित्त आता चंचल झालंय. बरोबर. त्याला आवर, मनाला आवर, आणि मनाला आवरायचं असेल तर इंद्रिय निग्रह करावा लागेल. आणि सुरुवातीलाच इंद्रिय निग्रह भगवान श्रीकृष्ण सांगतायत. मी इंद्रिय निग्रह करण्यासाठी पतंजली, घेरंड ऋषी काय सांगतात? प्रत्याहार. बरोबर. प्रत्याहार साधना काय? मग मी प्रत्याहाराचे संदर्भ दिले. प्रत्याहार कशा प्रकारे करू शकतो, प्रत्याहार म्हणजे काय, मग अष्टांग योग सांगितलं आहे. अगदी अष्टांग योगाचे सुद्धा संदर्भ घेतले. ओके. मी म्हटलं आता की एक प्रत्याहारचं उदाहरण दिलं तुम्हाला, की प्रत्याहार जो सांगितलाय तो अनेक ग्रंथांमध्ये आपण प्रत्याहार वाचला, पण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रत्याहार करायला लावला ना. मनावर निग्रह कर, इंद्रियांवर निग्रह कर. बरोबर. बरं, आता पतंजली म्हणतात की चित्ताच्या वृत्तीचा निरोध केल्यानंतर स्थित प्रज्ञता येते. अर्जुन दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाला स्थित प्रज्ञ पुरुषाची लक्षणं विचारतोय. हीच लक्षणं पतंजली सूत्रात पण कळतात की स्थित प्रज्ञ पुरुष कशा काय, कोणाला म्हणावं, कसा आहे,
त्याच्या चित्ताच्या वृत्तीत कसा तो निरोध करून घेऊ शकतो, कशा प्रकारे मनुष्याच्या वेगवेगळ्या चित्ताची तिथे संकल्पना मांडलेली आहे. बरोबर. हठप्रदीपिकेमध्ये सुद्धा स्थित प्रज्ञ पुरुष किंवा योगावर जय प्राप्त, श्वासावर ते विजय प्राप्त केलेला पुरुष कसा आहे, वपु कुशत्वम असा एक प्रकारचा श्लोक आहे. इथे अर्जुन तोच प्रश्न विचारतो आणि भगवंत त्याला स्थित प्रज्ञ पुरुषाची लक्षणे सांगतायत. संदर्भ सारखाच आहे, फक्त आपण कॉम्प्लिकेशन आपल्या माइंड मध्ये करतो, मनात करून घेतो आहे की हा ग्रंथ वेगळा, तो ग्रंथ वेगळा, गोरक्ष शतक वेगळं. गोरक्ष शतक बद्दल बोलायचं तर जे हठप्रदीपिकेत 350 श्लोकात सांगितलं, जे घरेंड संहितेमध्ये 350 श्लोकात सांगितलंय, ते 100 श्लोकांमध्ये गोरक्ष शतक मध्ये सांगितलंय. तेच ज्ञान आहे, सूत्र वेगळे, श्लोक वेगळे, पण तुम्हाला तेच ज्ञान आहे. म्हणून तुम्ही योगाचा जो बेस आहे, साधनेचा जो बेस आहे, तो सर्वत्र सारखा आहे. बरं, इथे प्रत्याहार जो सांगितला आहे तो त्या ग्रंथात वेगळा असणार का? नाही. हठप्रतिपिकेत जो प्रत्याहार सांगितला तो घेरण संहितेत वेगळा असणार का? प्रत्याहार आहे. ओके. मनाला नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे प्रत्याहार. इथेही तेच आहे, तिथेही तेच आहे. साधनेमधले बाधक तत्व इथेही तेच आहे, तिथेही तेच आहे. यम नियम इथे सारखे, तिथेही सारखेच आहे. फक्त ग्रंथ वेगवेगळी आहे आणि त्या काळामध्ये त्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेली आहे. इथे अर्जुन निमित्त झाला म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेचं उद्बोधन केलं. बरोबर. पण त्याच्या निमित्ताने या सृष्टीमध्ये भगवंतांनी योगच सांगितला आणि अशा पद्धतीने सांगितला की आज द्वापर युगापासून आपण कलियुगापर्यंत आलोय. कलियुगाच्या मध्यापर्यंत आलो म्हणा किंवा सुरुवात म्हणा, कलियुगाच्या अंतापर्यंत सुद्धा ही भगवद्गीता त्या काळातल्या पुरुषांना मार्गदर्शक ठरणारी आहे. कारण की ज्ञान हे तेच आहे जे त्या काळात होतं, जे मध्ययुगीन काळात होतं आणि जे आधुनिक काळात आहे. म्हणून ही कालातीत गीता आहे असं मला वाटतं. हे कालातीत ज्ञान आहे की तुम्ही कुठल्याही काळात जा, हे ज्ञान तुम्हाला उपयोगातच पडणार. आता सध्याच्या काळात कोणीही उठलं सुटलं आपले आपले ग्रंथ, आपले आपले पुस्तकं काढत आहे, आपल्या आपल्यानुसार आपल्या दृष्टिकोन प्रस्थापित करत आहे. तर याबद्दल मग आता ग्रंथ वाचन करायला हवं की असं नवीन दृष्टिकोन वाचायला हवं, नेमकं काय करायला हवं? बघा, मी सुरुवातीला म्हटलं की अनेक सिद्ध पुरुषांनी भगवद्गीतेवर टीका केली, अनेक ऋषी लिहितात. बरोबर. यांच्या सगळ्यांसमोर मी काय, मी कुठला पामर? बरोबर. माझं अस्तित्व या सगळ्या लोकांसमोर काय? पण मला भगवद्गीता मी जेव्हा इतरांची वाचली, ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून सगळ्यांनी लिहून ठेवलंय. प्रत्येकाला एक वेगळं काय. आणि बघा, तुम्ही ज्या वेळेस भगवद्गीता वाचाल तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं कळतं. हो, मी सुद्धा भगवद्गीता लिहिली म्हणजे मी त्यात तज्ज्ञ झालो असं नाही. मी सुद्धा त्याचं अध्ययन माझं अजूनही सुरू आहे. जी पहिल्या आवृत्तीत मी लिहिलंय, कदाचित दुसऱ्या आवृत्तीत ते मी त्यापेक्षा अधिक दुसरं काही लिहू शकतो. बरोबर. तर मी सुद्धा अध्ययन माझं सुरूच आहे. पण मी भगवद्गीता लिहिण्याचं कारण असं की योगशास्त्रातील विद्यार्थ्यांनी, योग साधकांनी, योगाचं अध्ययन करणाऱ्यांनी, योगामध्ये PhD, योगामध्ये नेट करावी अशी इच्छा असणाऱ्यांनी ह्या गीतेकडे कसं बघावं, तो मी दृष्टिकोन यातून दिलेला आहे. नाहीतर अनेक सिद्धांच्या, अनेक ऋषींच्या अनेक भगवद्गीता आहेत, तुम्ही त्यांचंही अध्ययन केलं तरी मला आनंद आहे. हीच गीता वाचावी असं नाही, पण वाचताना तुम्ही योगाच्या दृष्टिकोनातून एक साधक म्हणून या पद्धतीने त्या भगवद्गीतेला वाचावं, त्या भगवद्गीतेकडे बघावं. ही दृष्टी, हा मार्ग मी याच्यातून देतोय. त्यामुळे मला असं वाटतं की इतर भगवद्गीतेपेक्षा यात वेगळं काय तर एकच वेगळं आहे की ते म्हणजे योगाची दृष्टिकोन. भगवद्गीता बाकीच्या ग्रंथांमध्येही 18 अध्याय 700 श्लोक असतील, यातही तेच आहे. फक्त मी त्या श्लोकांना योगाचे संदर्भ जोडलेत, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून माझी गीता ही कॉमन पीपल पेक्षा, अध्यात्मात असलेल्या लोकांपेक्षा योग साधकांसाठी आहे, हे मी आवर्जून सांगतो. आणि हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे योग मध्ये जोही व्यक्ती करिअर करणार असेल त्याला हे फार उत्तम राहणार आहे असं मला वाटतं. मी तुम्हाला सांगतो, आता बघा, तुम्ही नेटचा सिलेबस बघितला असेल, अभ्यासक्रम पाहिला आहे. नेटच्या सिलेबस मध्ये श्रीमद भगवद्गीता पूर्णच्या पूर्ण अध्यायाला आहे. बरोबर. पूर्ण अभ्यासाला आहे. हठप्रदीपिका पूर्ण आहे, घेरण संहिता पूर्ण आहे, पातंजल योग सूत्र आहे, उपनिषद 11 उपनिषद आहेत, त्यानंतर 11 योगिक उपनिषद आहेत, ध्यान बिंदू नाद उपनिषद वगैरे सगळे उपनिषद अध्ययनाला आहे. तैतरीय छांदोक्य, मांडुक्य सगळे उपनिषद अद्वैत वेदांताचे, अद्वैत तत्वज्ञानाचे उपनिषद अभ्यासाला आहे. आता तुम्ही या सगळ्या ग्रंथांचं अध्ययन करायचं म्हटलं तर तुम्हाला एक पूर्ण आयुष्य कमी पडेल. बरोबर. मग आपल्याला नेट क्वालिफाईड होणे हे आपल्यासमोर टार्गेट आहे. बरोबर. मग अध्ययन कसं करावं की कमीत कमी काळामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये मला या सगळ्या ग्रंथांचा सार कळावा. या ग्रंथात काय म्हटलं, त्या ग्रंथात काय म्हटलं, एकाच ठिकाणी कळावं. तर हे विद्यार्थ्यांसाठी उपयोगी झालं नेटसाठी.
ज्याला पीएचडी करायची, जो संदर्भ शोधतोय, ज्याला रिसर्च करायचा आहे, अनेक लोक भगवद्गीतेवर पीएचडी करणारे असतात, अनेक लोक ह्या ग्रंथांवर पीएचडी करणारे संदर्भावर. आता माझंच पीएचडी कुंडलिनीवर सुरू आहे. ओके. दुसऱ्या अध्यायात कुंडलिनी आहे, ज्ञानेश्वरीत कुंडलिनी आहे. आता ज्ञानेश्वरी सुद्धा श्रीमद भगवद्गीतेची टीकाच आहे. ज्ञानेश्वरांनी त्या पद्धतीने लिहिली त्या काळामध्ये. आपण इतके ग्रेट नाही आहेत की आपण, किंवा मी म्हटलं की अनेक सिद्ध ऋषींसमोर मी तर शून्यच आहे, मी स्वतःला साधकच मानतो, पण तरी पण मी धाडस केलं भगवद्गीता लिहिण्याचं. ते योग साधकांना भगवद्गीता कशी वाचावी, कशी बघावी, त्याचे रेफरन्सेस कसे घ्यावे याचा मार्ग दाखवण्यासाठी. ओके. नाहीतर भगवद्गीता लिहिण्या इतका मी मोठा नाहीये. मी हे सगळ्यांसमोर अगदी प्रांजल मनाने सांगतो, पण त्या भगवद्गीतेकडे कसं बघावं, कसं वाचावी, ओके. हा मार्ग सांगण्यासाठी मी हे अट्टहास केला आहे. आणि बघू आता कितपत लोकांना हे कळतं आणि कितपत लोक या भगवद्गीतेकडे वळतात. मी म्हणतो की माझ्या या ग्रंथाच्या माध्यमातून एक व्यक्ती जरी भगवद्गीतेला उत्तम प्रकारे समजू शकलो तरी मी केलेली मेहनत सार्थकी लागेल आणि ती ईश्वरचरणी समर्पित होईल असं मानतो. धन्यवाद. आपण याबद्दल नेमकं संपर्क आपल्याशी कसा करता येऊ शकतो आमच्या साधकांना याबद्दल? ज्यांना श्रीमद भगवद्गीता, योगगीता, मी आणि योगगीता नाव द्यायचं हेच कारण आहे. नाही तर मी श्रीमद भगवद्गीता हे टायटल ठेवू शकलो असतो. या ग्रंथाला मी योगगीता हे नाव याकरता दिलं की ही गीता योगाच्या दृष्टीने बघायची, योग तुम्हाला यातला समजून घ्यायचं म्हणून योगगीता म्हटलंय. आणि तुम्हाला जर योगगीता हे पुस्तक पाहिजे असेल तर हे माझ्याकडे उपलब्ध आहे. मी कुठल्याही बुक स्टॉलवर किंवा ग्रंथालयामध्ये कोणालाही अजून ही दिलेली नाहीये. नुकतीच 16 नोव्हेंबरला प्रकाशित झाली. आज 24 नोव्हेंबर आहे. 10 दिवस जवळपास होत येतील. आणि माउथ पब्लिसिटीने आणि माझ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर याला याला लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि अनेक लोक मला संपर्काद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, मेसेजद्वारे, कॉलिंगद्वारे ही भगवद्गीता मागवत आहेत. सगळ्यांना मी पोस्टाद्वारेही पोहोचवतो. नाममात्र शुल्क 301 रुपये याचं मी ठेवलेलं आहे. यातून सुद्धा पैसे कमवणे हा हेतू नसून हा मार्ग लोकांना कळावा, बरोबर, हा शुद्ध हेतू आहे. त्यामुळे हे पुस्तक जर आपल्याला हवं असेल तर माझा नंबर तुम्ही सुद्धा खाली स्क्रोल कराल. मी सुद्धा सांगतो 92 092 50 555 92092 50 हा माझा संपर्क नंबर आहे. मला फोन करा, मला मेसेज करा. मी तुम्हाला तुमच्या पत्त्यावर ही भगवद्गीता पाठवण्याची सोय करेल. नक्कीच. आपण आम्हाला वेळ दिली याबद्दल आपल्याबद्दल. ही भगवद्गीता आपल्यासाठी आणि आम्ही आपल्या व्ह्युअर समोर आपल्याला विनंती करतो की भगवद्गीतेचं अध्ययन करा, पुस्तक वाचा, यातले संदर्भ तुम्ही बघा. कसे इतर ग्रंथांचे संदर्भ मी घेतले आहे आणि बुक रिव्ह्यू मला द्या. तुम्हाला कसं वाटते भगवद्गीता वाचून? तुम्हाला कळली नाही कळली, तुमच्या साधकांना कंटेंटद्वारे कळवा की कशी वाचली पाहिजे, तर हेच सार्थकी लागेल.